समर्थ भाग क्रमांक 120ला आता आपण सुरुवात करूया. श्रीराम. क्रीडा करता करता क्षणभर का होईना पण अहंकार आला गोपिकांच्या मनामध्ये की आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत ना, आणि म्हणूनच भगवंताने आमच्याबरोबर क्रीडा केली. आम्हाला निवडलं म्हणजे आम्ही श्रेष्ठ आहोत ना. आणि असं वाटल्यावरती भगवंताकडे तर अहंकार अजिबात चालत नाही, अजिबात चालत नाही. हे तर नक्की होतं की त्या श्रेष्ठ होत्या म्हणूनच भगवंताने त्यांना क्रीडा करण्यासाठी बोलवलं, हे सत्यच होतं. परंतु भगवंताकडे असा अहंकार चालत नाही. लोकांनी म्हटलं तर गोष्टी वेगळी की त्या श्रेष्ठ आहेत, परंतु त्या स्वतःला जर असं वाटलं की आपल्याला निवडलं म्हणजे आपण श्रेष्ठ आहोत, संपला विषय. अहंकार झाला तुम्हाला स्वतःला वाटलं नाही पाहिजे, इतरांना वाटलं पाहिजे की एखादी सेवा आपल्याला करायला संधी मिळते आहे. तर नक्कीच भगवंताने जेव्हा एखादी सेवा करण्यासाठी तुम्हाला निवडलेलं असतं तेव्हा त्यांची तुमच्यावर कृपा असतेच, यात शंकाच नाही आहे. परंतु जर तुम्हाला असं वाटलं की मी श्रेष्ठ आहे म्हणून मला ही सेवा मिळाली, तर तो अहंकार झाला. आणि अहंकार भगवंताला अजिबात चालत नाही, गुरूंना पण चालत नाही. आणि त्यामुळे हा अहंकार झाल्यावरती भगवंताने त्यांना त्याची जागा दाखवायची ठरवलं. क्रीडा चालू होती, सर्व तन मन धन विसरल्या होत्या आणि भगवंत अचानकपणे तिथे अंतर्धान पावला. भगवंत अंतर्धान पावले. अरे बापरे 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 बापरे. श्रीराम. आवाज येतोय ऐकू? कारण जरा कनेक्शन तुटलं होतं. आता येतो ऐकू आवाज? परत येतोय ना? मलाच तुमचा आवाज येत नाही. ऐकू येतोय का माझा आवाज तुम्हाला? ऐकू आवाज खरखरतोय ना? एक मिनिट. श्रीराम, आता खरखरतोय का? नाही, आता आला व्यवस्थित. ओके. अंतर्धान पावलं तेवढंपर्यंत ऐकायला. हां, परत करूया सुरुवात. श्रीराम, माफ करा, इंटरनेटचा प्रॉब्लेम जरा. रीनाचा फोन कशासाठी आला? तुमचा आवाज येत नव्हता म्हणून चाललेला तिने केलेला कॉल. हां, आता येतोय माझ्या मते. ठीक आहे. श्रीराम, चला ठीक आहे, सुरुवात करतो. मग आवाज येतोय आपल्याला हे समजून मी पुढे येतो. बरोबर आहे? ठीक आहे. ओके. श्रीराम. भगवंत जे आहेत ते त्यांना अजिबात गर्व पसंत नाही. आणि गर्व झाल्यामुळेच त्यांनी ठरवलं की आपल्या ह्या जरी प्रिय असल्या, जरी त्यांचा अधिकार असला तरी पण त्यांचा गर्व आपल्याला चालणार नाही. आणि म्हणून भगवंत अदृश्य झाले, अंतर्धान पावले. जसं मी आपल्याला उदाहरण देत होतो मगाशी की एखादी सेवा जेव्हा आपल्या हातून घडते कुठलीही, तेव्हा ती सेवा करण्यासाठी भगवंताने आपल्याला निवडलं यात शंकाच नाही आहे. ती संधी आपल्याला दिली, आपलं भाग्यच आहे. आणि भाग्यही आहे आणि आपण त्याच्यासाठी नक्की योग्य असं म्हणून निवडलं, ह्यात शंका नाही आहे. कुठलीही सेवा जरी आपण केली तरी, नामस्मरण करा, राम हृदय म्हणा, प्रार्थना करा, काही म्हणा. ऐकणंसुद्धा एक प्रकारची सेवाच आहे. ही सुद्धा ऐकण्यासाठी आपलं भाग्यच आहे. याच्यासाठी भगवंताने आपल्याला निवडलं यात शंकाच नाही आहे. परंतु ज्या क्षणी आपल्याला असं वाटेल की माझ्या हातून ही सेवा घडते, या एवढ्या लोकांमध्ये मीच करतो आहे सेवा किंवा मीच करतो आहे असं जर वाटलं तर तो त्या व्यक्तीचा गर्व झाला. आणि गर्व झाला तर भगवंताला अजिबात पसंत नाही. त्यामुळे जेव्हा अशी भावना निर्माण झाली, भगवंत दुसऱ्या क्षणी त्यांचं काय चुकलं हे दाखवण्यासाठी अंतर्धान पावले. भगवंत अंतर्धान पावले. भगवंत अंतर्धान पावले. आणि अर्थात गोपिकांची स्थिती काय झाली ती ऐका. त्यांनी खूप सॉलिड वर्णन केलं याच्यामध्ये. ते म्हणलं की एखादी हत्तीण असेल, ती जर समजा
गजराजाबरोबर जर रत झाली असेल क्रीडा करण्यामध्ये आणि जर अचानकपणे जर गजराज निघून गेला तर काय होईल? जशी त्या हत्तीणीची अवस्था होऊ शकते, प्रचंड दुःख तिला होईल. प्रचंड शब्द लागू आहे ना, कारण हत्तीण प्रचंड असते म्हणून प्रचंड दुःख तिला होईल. तसं या सर्व प्रजवासी गोपिकांना प्रचंड दुःख झालं, व्याकुळ झाले त्या दुःखामुळे. आणि मग त्या भगवंत दिसत नाहीत, मग त्यांची अवस्था कशी झाली? ते वेड्यासारखी झाली. त्या कृष्णमय झाल्याच होत्या, मनामध्ये विचार जसं म्हणलं कृष्णमय होत्या, परंतु विचार मनामध्ये येतातच ना, कधी काय नामस्मरण करताना पण आपला अनुभव येतो. कधी कधी मन एकाग्र होतं, मध्येच उडून जातं, मध्ये भलताच विचार येतो, परत आपण ते मन खेचून आणतो, परत बसतो, परत थोडंफार एकाग्र होतं, असं होतच राहतं नाही का? परंतु अशा प्रकारचा जेव्हा विचार येतो तेव्हा तो विचार चालत नाही, कारण भगवंत प्रत्यक्ष तिथे होते. आणि म्हणून तो विचार जेव्हा आला गर्वाचा, भगवंत अदृश्य झाले. पण गोपी परत मूळ पदावर आल्या होत्या, म्हणजे परत त्या कृष्णमय झाल्या होत्या. काही क्षण असं घडलं होतं आणि त्यामुळे जेव्हा भगवंत दिसला नाही तेव्हा त्यांनी भगवंतासारख्याच सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली. जसं त्यांचा आवडता हा कृष्ण जो होता तो जसा हसायचा, कसा पाहायचा, कसा बोलायचा, त्याच्यासारखं त्या गोपिका करायला लागल्या. असं म्हणलेलं आहेच आहे प्रत्यक्षात सुद्धा, की जेव्हा आपली उपासना खूप पुढे जाते किंवा जशी जशी पुढे जाते तसं तसं आपण आपल्याला आपल्या उपास्य देवतेसारखं किंवा आपल्या गुरुसारखं थोडं थोडं रूप यावं लागतं. फिजिकली सुद्धा काही गोष्टी आपल्यामध्ये तशा येऊ शकतात, असं अध्यात्मशास्त्रात सांगितलेलं आहे. आणि गोपिकांची तीच अवस्था झाली होती की या ज्या गोपिका होत्या त्या कृष्णमय झाल्या होत्या. क्षणभर विचार येऊन गेला घाणेरडा चुकीचा, बरोबरच आहे, पण एरवी परत त्या मूळ पदावर आल्या आणि कृष्णमय झाल्या. आणि म्हणून त्या सगळ्या हालचाली सगळं काही कृष्णासारख्या करत होत्या. कृष्ण त्यांच्यामध्ये संचारला होता दुसऱ्या शब्दामध्ये. त्यामुळे जसं कृष्ण वागत होता तसं त्यांनी वागायला सुरुवात केली. कृष्ण जसा हसायचा तसं त्या एकमेकांकडे हसायला लागल्या बघून. सगळ्या भावना त्यांच्या कृष्णासारख्या होत्या, कृष्णमय झाल्या होत्या. त्याच्या पुढे जाऊन काही जण, काही ज्या स्त्रिया होत्या, काही ज्या गोपी होत्या, त्या पुढे आल्या आणि म्हणाल्या, अरे मीच कृष्ण आहे, तुम्ही माझ्या मागे या, कशाला काळजी करता. आणि गाणी म्हणत त्या इकडे तिकडे फिरायला लागल्या वेड्यासारख्या, एका वनातून दुसऱ्या वनात. पण फिरत असताना गाणी म्हणत होत्या, कृष्णाचे गुण गाठ होत्या, पण शोधत होत्या कृष्णाला, कारण तो इतके वेळ सगुण साकार रूपामध्ये त्याने दिसत होता आणि आता तो अदृश्य झाला होता. त्यामुळे त्याला शोधत होत्या की गेला कुठे. आणि मग त्यांची अवस्था वेड्यासारखी झाली. आणि म्हणून त्या जेव्हा इकडे तिकडे फिरत होते तेव्हा तिथे जी झाडं होती त्या झाडांना त्यांनी प्रश्न करायला सुरुवात केला. जसं पिंपळा, अरे हे पिंपळा, अरे हे वटवृक्ष, अरे आमचा कृष्ण का नाही आहे, तू पाहिलास का रे, कुठे गेला, अरे तो फार मोठा चोर आहे, अरे काय नेलं तुला माहिती का, अरे आमचं मन नेलं आहे त्याने, पण त्याला पाहिलंस का कुठे तू. अशोकाचा वृक्ष, अरे अशोका तू बघितलंस का, अरे नागकेशरा, अरे पुन्नगा, अरे चाफ्या, अरे तो कृष्ण ज्याच्या हास्यामुळे अनेक मानिनीचा मान धुळीला मिळाला आहे, असे ते श्रीकृष्ण आहेत. अहो बलरामाचे धाकटे भाऊ आहेत ते, बघितलं का आपण. अरे तुळशी माते, अगं तू तरी बघितलंस का, तुला तर कृष्ण फार प्रिय आहेत, भगवंताच्या चरणावरती तुला जायला खूप आवडतं आणि भगवंतांना सुद्धा तू खूप आवडतेस, तुझीच माळ त्यांना आवडते घालायला. तेव्हा तुझ्या आणि आमच्या या आवडते अशा कृष्णाला तू कुठे बघितलंस का गं, कुठे दिसत नाही आहेत आम्हाला ते. हे जाई आणि जुई तुम्हाला कुठे दिसले का, तुमच्याकडे सुद्धा ते येऊ शकतात, कारण त्यांना हे सगळं आवडतं खूप. तुम्ही पाहिलं का आमच्या या माधवाला. अरे आम्रवृक्षा, अरे फणसा, अरे जांभळाच्या वृक्षा,
अरे बकुळाच्या वृक्ष, अरे कदंब वृक्ष, अरे तुझ्यावर तर तो चढला आहे कृष्ण, तुझ्यावर येऊन त्याने आत पाण्यामध्ये उड्या मारल्यात अनेक वेळा. तू त्याला पाहिलंस का कुठे? आत्ता होता इथे, कुठे गेला माहीत नाही, आम्ही त्याला शोधतोय रे. कुठे दिसला तर आम्हाला सांगा तुम्ही. फिरता फिरता एक म्हणते, अरे पृथ्वी माते, अगं तू कोणती तपश्चर्या केली होतीस मागच्या जन्मामध्ये की भगवंताचे कृष्णाचे चरण तुला लागले, आणि अर्थात कृष्णाचा साधा स्पर्श जरी झाला तरी आपल्या अंगावरती रोमांच येतात, जसे तुझ्या अंगावर आलेत गवत आणि वेलीच्या स्वरूपात. हे तुझ्या अंगावर आले रोमांच आहेत, कारण काय की भगवंतांनी तुला स्पर्श केला आहे, त्याच्या चरणांचा स्पर्श तुला झाला. किती नशीबवान आहेस, काय पुण्य केलंस खरंच माहीत नाही. पण तुला कुठे दिसले का ग ते? कारण ते नक्कीच तुझ्या शरीरावरच कुठेतरी फिरत असणार, पण आम्हाला दिसत नाहीत ग. तुला कुठे दिसलं तर सांग ना कुठे आहेत ते, आम्हाला त्यांचं दर्शन हवं आहे. तेव्हा ते कुठे मिळेल सांग आम्हाला, काहीही कर. अरे आम्हाला वास येतोय सुंदर कुंदकळ्यांच्या माळेचा, पण वास येतो तिथे आम्ही जातो तर भगवंत दिसत नाही आहेत, फक्त सुंदर सुवास येतोय. कुठे गेले माझे भगवंत? कुठे गेला माझा कृष्ण? कुठे गेले? कुठे शोधू आम्ही त्यांना? अरे भगवंता तू कुठे गेलास? अरे वेलीनं तुम्हाला कुठे दिसलं का? तुम्ही तर खालून वर असा झाडाला लपेटलेला आहात, तुम्ही वर पण आहात, तेव्हा सांगा कुठं तुम्हाला दिसतोय का भगवंत? वर जाऊन बघा, कदाचित तुम्हाला दिसेल, आणि दिसलं तर आम्हाला सांगा कुठे आहे. आम्हाला त्याचा विरह सहन होत नाहीये. अशा प्रकारे सर्व भावाकुल झाल्या होत्या आणि भगवंताची आठवण करत वेड्यासारख्याच फिरत होत्या. जसं थोडंसं वर्णन काही अंशी जे आहे ते रामायणामध्ये पण आहे. सीतेचं हरण झाल्यावरती भगवान राम सुद्धा असेच फिरत होते नाही का? सीता सीता कुठे आहेस माझी सीता, कुठे आहे? कुठे झाडांना एखाद्या आलिंगन दे, कुठे वेलीना आलिंगन दे, हे सगळं करत होते. आणि आज यांची पण हीच अवस्था झाली होती. सर्वत्र ते फिरतायत, प्रत्येकाला प्रश्न विचारतात, कुठे गेले कुठे गेले. हे करत असताना कृष्ण दिसत नाही आहेत. बघा त्यांची दुसरी अवस्था सुरू झाली. या गोपिकेमध्ये एक गोपिका म्हणाली मी पूतना आहे. लगेच दुसरी गोपिका म्हणली अरे मी कृष्ण आहे, चल मी आले तुझ्याकडे, दुग्ध पाज मला. झालं, एकीने पुतनेचा रोल केला, दुसरीने कृष्णाचा रोल केला. हे दोघी जणी करतायत ते तेवढ्यात एक गोपिका पुढे झाली. ती म्हणाली अरे मी छकडा आहे. आणि दुसरी गोपिका म्हणाली अरे मी लहान बाळकृष्ण मीच आहे. आता माझ्या पायाचे जेव्हा मी एक लाथ मारेन तेव्हा बघा काय घडणार आहे. आणि मग बाळकृष्णाचा तिने मनामध्ये रोल केला आणि एक लाथ मारली आणि छकडा झालेली गोपिका खाली पडली. दुसरी गोपिका म्हणाली अरे मी राक्षस आहे तृणवर्त नावाचा, आणि याला घेऊन चालले आकाशामध्ये. एक गोपिका म्हणली मी कृष्ण आहे, दुसरी म्हणाली मी बलराम आहे. बाकीचे गोपिका म्हणाल्या आम्ही तुझ्या सगळ्या साथी आहोत. एक गोपिका म्हणाली मी वत्सासूर आहे, दुसरी म्हणाली तू वत्सासूर असते मी बकासूर आहे. आणि मग जेव्हा अशा प्रकारे काही गोपिकांनी असुराचं रूप घेतलं तेव्हा बाकी गोपी म्हणत होत्या आम्ही कृष्ण आहोत, आम्ही तुमचा उद्धार करणार. अशा प्रकारे हे नाट्य सुरू झालं. एक गोपिका म्हणाली मी कृष्ण आहे आणि आता मी वेणू वाजवणार आहे. आणि तिने हातामध्ये वेणू घेतला आणि वाजवायला सुरुवात केली. जणू हातात नव्हता पण असल्यासारखा तिने केला आणि वाजवायला सुरुवात केली. बाकीच्या गोपिका वा 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 काय काय नाद आहे, काय नाद आहे, प्रशंसा करू लागल्या आणि तिच्या भोवती फिरायला लागल्या गोल 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 गोल. सगळ्या गोपिका तिथे आल्या आणि या गोपिकेच्या भोवती फिरायला लागल्या. वा 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 भगवंता किती सुंदर तुझी वेणूनाद आहे, किती मुरली सुंदर वाजवतेस. वेणुवादन चालू आहे, गोपी तिथे फिरतायत. तेवढ्यात एक गोपी म्हणाली अरे व्रजवासियांना घाबरू नका,
कारण इंद्र पाऊस पडतोय, घाबरू नका, मी तुमच्यासाठी सुरक्षेचा उपाय शोधलेला आहे, असं ती म्हणाली. आणि तिने दुसऱ्या क्षणी गोवर्धन उचलून घेतल्याची नक्कल केली. म्हणाली, या इथे, आता तुम्ही सगळ्या सुरक्षित आहात. ह्या गोवर्धन पर्वताच्या खाली तुम्ही नक्की सुरक्षित आहात, जरूर या. आणि सगळ्या गोपिका तिकडे धावत गेल्या. आणि ती गोपिका हातामध्ये गोवर्धन धरल्याची तिने जी आहे ती धारणा केली होती. सगळ्या गोपिका तिथे उभ्या आहेत. म्हणा, आम्हाला आता काही चिंता नाही भगवंता, तू एवढा मोठा पर्वत धरलायस, आम्हाला काही चिंता नाही. आणि त्या आनंद घेत होत्या भगवंताच्या लीलेचा. ही लीला थोडा वेळ चालू होती. आणि थोड्या वेळाने अजून एक गोपिका म्हणाले, अरे कालिया नाग, यमुनेच्या डोहामध्ये एवढा त्रास देतोस तू माझ्या गोपिकांना, माझ्या गोपांना एवढा त्रास देतोस, यमुना मासेना एवढा त्रास देतोस, चालणार नाही तुझा दुष्टपणा. हा मी आलो, असे एक गोपिका म्हणाली. आणि कदंब वृक्षावर चढल्यासारखं तिने केलं आणि पाण्यात उडी मारली. तेवढ्यात दुसरी गोपिका ती कालिया नाग बनली. आणि ही गोपिका म्हणाली, दुष्ट सर्पा, तुला आता मी शासन करणार आहे. आणि त्या गोपिकेने तिच्या आपला पाय डोक्यावर ठेवला. म्हणाली, दुष्ट सर्पा, या जलाशयामध्ये तुला राहण्याचा हक्क नाही, तू अजिबात राहायचा नाहीये, तुला मी आता शासन देत आहे. आणि अर्थात त्या गोपिकेने सांगितलं की भगवंता मला क्षमा कर, मी खरंच वेडा आहे की मी तुझ्या ह्या ठिकाणी येऊन इतका त्रास दिला, मला क्षमा कर. दुसऱ्या गोपिका आल्या, त्या कालियाच्या सर्व स्त्रिया आहेत असं समजून आले. म्हणाले की भगवंता आम्हाला, आमच्या पतीला क्षमा कर, शिक्षा दे, पण त्याला जीवे नको मारूस, कृपा कर. आणि भगवंताच्या रूपामधली ती गोपिका म्हणते, ठीक आहे, तुला क्षमा केलेली, इथून निघून जा, हा डोह सोडून कायमचा जा. झालं. गोपिका जिने हे रूप धारण केलं होतं मनामध्ये, तिकडनं निघून गेली. तेवढ्यात एक गोपिका म्हणाली, मी कृष्ण आहे आणि मला उखळीला बांधून ठेवलंय, पण मी काय इथे थांबणार नाही, मी पुढे जाणार. तेवढ्यात दोन गोपिका पुढे आल्या. त्या म्हणाल्या, आम्ही दोन वृक्ष आहोत आणि या वृक्षातून मधून तुला जायचं आहे, आमचा उद्धार करायचा आहे. आणि ती लीला त्यांनी तिथे केली. तशा प्रकारे त्या तिथून गेल्या आणि यमलार्जुन जे आहेत त्यांचा उद्धार केला. ही लीलाचं वर्णन त्या करतायत आणि तो रोल त्या प्ले करतायत. गंमत बघा. आणि अशा प्रकारे ते सतत त्यांना काही ना काहीतरी भगवंताच्या लीला आठवतात. आणि त्या इतक्या त्याच्यात तन्मय झालेल्या होत्या की त्या सगळ्या गोष्टी त्या सांगत नव्हत्या, प्रत्यक्ष करत होत्या. किती तन्मयता होती बघा त्यांच्यामध्ये. किती कृष्णाशी तन्मय झाला होता की कृष्ण तर दिसत नव्हता, परंतु त्यांची तन्मयता आणि भक्ती इतकी होती की त्यांना स्वतःच कृष्ण झाल्यासारखं वाटत होतं. आणि त्यांच्या प्रत्येक लीला त्यांना आठवत होत्या आणि त्या लीला त्या स्वतः करत होत्या कृष्ण समजून. अशी त्यांची अतुलनीय भक्ती होती. अशा प्रकारे त्या कुठेही न जाता त्याच ठिकाणी कृष्णाची आठवण करत करत थांबलेल्या आहेत. बराच वेळ गेला, अशा प्रकारे सगळं चालू आहे. तितक्यात एका गोपिकेला भगवंताच्या चरणाचे ठसे दिसले जमिनीवर. त्या ठिकाणी ठसे बघितल्यावरती त्यांनी ओळखले, अरे हे तर आमच्या कन्हैयाचेच आहेत, नंदनंदन याचेच ठसे आहेत. हे नक्की, कारण जिथे भगवंताच्या चरणाचा ठसा आहे तिथे चिन्ह दिसत आहेत, ध्वज, कमळ, वज्र, अंकुश. जिथे भगवंताचं चरण कमल पडेल तिथे हे उमटलेलं असतं. आणि म्हणून त्या म्हणाला, आम्हाला नक्की खात्री आहे की हे कृष्णाचेच आहेत ठसे. चला, बरं झालं, कृष्णाच्या पावलाचे ठसे दिसले म्हणजे आता आम्हाला त्याचा माग काढणं सोपं जाईल. आता काही कठीण काम नाही, आता आम्हाला काही विलाप जास्त करायची गरज नाही, आता तू आम्हाला लवकरच दिसणारच, मिळणार आहेस.
आणि त्या सगळ्या गोपिका ज्या आहेत त्या ठशांचा मागोवा घेत घेत निघाल्या. ठसा ज्या दिशेने आहे त्या दिशेने त्या निघाल्या. थोडीशी वाटचाल त्यांनी केली आनंदात, आणि त्यांना असं लक्षात आलं की तिथे अजून एक ठसा आहे, आणि तो ठसा एका तरुण युवतीचा आहे. जेव्हा त्यांना हे लक्षात आलं की अजून एक ठसा आहे आणि तो तरुण अशा एका युवतीचा आहे, हे जेव्हा त्यांना बघितलं तेव्हा मात्र त्यांना प्रचंड वाईट वाटलं, व्याकुळ झाल्या. आणि त्या आपसामध्ये म्हणायला लागल्या, अरे ही स्त्री कोणती आहे बाबा, जी आमच्या प्रिय नंदकुमाराबरोबर चालली आहे. नक्की त्याच्या खांद्यावर हात ठेवून चालली असेल. स्पष्ट दिसते ही स्त्रीची चिन्ह आहेत. ही नक्कीच भगवान श्रीकृष्णाची राधिका असली पाहिजे किंवा आराधिका असली पाहिजे. राधिकाच्या आधी आ लावलंय, आ लावलं तर आराधिका झाली. म्हणजेच राधिका हे जरी त्याचं प्रिय पात्र असलं तरी जर तुम्ही आराधना केली तर तुम्ही राधिका बनू शकता, हा त्याचा अर्थ आहे. बघा किती सुंदर आहे की त्यांनी आराधिका असं म्हणलंय की ही नक्की आराधिका असेल. त्याला त्यांनी अवतरण चिन्हामध्ये हा शब्द आहे की आ कंसात आणि राधिका, अवतरण चिन्ह इन्व्हर्टेड कॉमा आपण म्हणतो इंग्लिशमध्ये. तर अशा प्रकारे त्याचा अर्थ असा झाला की राधिका ही तर भगवंताला खूप आवडायची, सगळ्या जगाला माहिती आहे की राधा आणि कृष्ण काय. परंतु त्यांनी असं म्हणलं की आ राधिका असेल, म्हणजेच राधिका तुम्ही सुद्धा बनू शकता जर भगवंताची आराधना केली तर. आणि त्यांना ही खात्री पटली की ही युवती जी कोण असेल ती नक्की आराधिका आहे, कारण भगवंताला इतर काहीच प्रिय नाही आहे. भगवंताला प्रिय असेल तर फक्त आणि फक्त त्याची भक्ती किंवा आराधनाच प्रिय आहे, बाकी काहीही प्रिय नाही. आणि नक्की ह्या स्त्रीनी भगवंताची भरपूर आराधना केली आहे, म्हणूनच भगवंताच्या बरोबर ती निघाली आहे, आणि ती बरोबर आहे म्हणून भगवंताने आम्हाला सोडून दिलं. भगवंताने आमचा त्याग केलेला आहे, कारण त्याला दुसरी आराधिका मिळालेली आहे. नशीबवान आहे ती, कोण आहे माहीत नाही, की जिला भगवंताने पसंत केली आहे आणि आता तिच्याबरोबर ते एकांतात जायला निघाले आहेत. इतक्या वेळ आमच्या मनाला पीडा होत होती, पण थोडी कमी होती. पण आम्ही विचार केला की भगवंत कुठेतरी गेले आहेत, कदाचित नाराज झाले आहेत की नाही माहीत नाही, परंतु गेले आहेत आणि त्यांना आम्ही शोधून काढू. तोपर्यंत आम्हाला विरह होतोय हे ठीक आहे. पण आता जेव्हा ही दुसरी पावलं दिसली जी एका स्त्रीची आहेत, हे पाहिल्यावर मात्र आमच्या मनाला खूप खूप वेदना होत आहेत. कारण कदाचित ते ह्या स्त्रीच्या मागे जर गेले तर आमच्याकडे परत येणार नाहीत, आणि म्हणून त्यांचं मन खूप खूप दुखावलं गेलं, खूप त्यांना वाईट वाटायला लागलं. ते पावलांच्या खुणा काढत बघत होते की कुठे गेले असतील, कुठे गेले असतील, आणि त्यांना अचानक हे लक्षात आलं की त्या स्त्रियाची पावलं जी आहेत ती थोडीशी पुढे गेल्यावर दिसेनाशी झाली. भगवंताची पावलं दिसत आहेत पण तिची दिसत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ त्यांनी काढला की नक्कीच ही जी कोण आराधिका आहे तिने भगवंताला नक्की सांगितलं असेल की माझे आता पाय दुखत आहेत वगैरे, तिने नक्की काहीतरी केलं असेल असं, आणि भगवंताने तिला उचलून आपल्या खांद्यावर घेतलं असेल नक्कीच, आणि म्हणून तिची पावलं आता दिसत नाहीत. आणि बघा दुसरा भाग म्हणजे की नक्की भगवंताने उचललं का, कशावरून सांगू शकतो ते सांगू शकते. तर भगवंताचं पुढलं पाऊल बघा कसं आहे ते खोल गेलं आहे. काय ऑब्झर्वेशन आहे त्यांचं खरंच गोपिकांचं, की त्या म्हणतात की भगवंताचं पुढलं पाऊल हे रोजच्या पावलासारखं नाही आहे, ते आत गेले, खोल गेले. याचा अर्थ त्यांच्या खांद्यावर
ही आराधिका बसलेली आहे, म्हणजे आम्हाला खात्री आहे की ही स्त्री त्यांच्या खांद्यावर बसली आहे आणि म्हणून त्यांच्या पावलाचा ठसा आत गेला आहे. आता आम्हाला खात्री पटली. आणि अर्थात खात्री तर पटली आणि दुःख पण झालं आहे. आणि अर्थात त्याने त्यांच्या ह्या प्रिय आराधिकेला जवळ घेतलं आहे आणि तिला कदाचित ते सांगत असतील की बोल, तुला कुठली झाडाचं काय पाहिजे, बोल कुठली फुलं पाहिजेत, मी तुला काढून देतो की तुझ्या हाताने घे, अशा प्रकारे नक्की सांगत असतील. भगवंत अशा सगळ्या गोष्टी करण्यात फार हुशार. मन कोणाचं कसं जिंकायचं याच्यामध्ये भगवंत हुशार. नक्की भगवंताने तिला हवी ती फुलं काढून घेतली असतील, त्याची वेणी बनवली असेल आणि ती वेणी त्यांनी स्वतः जी आहे तिच्या केसामध्ये गुंफली असेल. अर्थात हे सगळं भगवंताने या गोपिकांबरोबर केलेलं होतं, म्हणून त्याने ते सगळं आठवलं. आणि त्या म्हणतात नक्की ह्या जे कोण स्त्री आहे त्यांची, तिच्यासाठी त्यांनी नक्की वेणी बनवली आणि तिच्या वेणीमध्ये गुंफलेली आहे. काय भगवंत आहे ते, असे कसे. आणि खरोखर भगवंताची कमाल अशी आहे की भगवंत स्वतः अनासक्त आहे असं आपण म्हणतो, परंतु भगवंत एखाद्या सामान्य व्यक्तीसारखे आसक्त झाले असं चित्र दिसत होतं. अर्थात या गोपिकांचा जो आहे तो शोक चालूच आहे, बेभान त्या झाल्याच आहेत. हे सगळं ते एकमेकाशी संवाद करतात आणि परत भटकण्याचं काम चालूच आहे. कुठे गेले असतील एकमेकाशी वेगवेगळ्या प्रकारचे अक्षरशः वेडे चाळे म्हणायला पाहिजे. हे जे काय वर्णन आपण ऐकलं आहे वेडे चाळेच आहेत, नाही का. म्हणजे लौकिकामध्ये कोणीही बघितलं तर म्हणतील वेडे झाल्यात, काही करतायत, वेड लागलं. आणि खरोखर वेड लागलेलंच होतं. आणि हे नक्की आहे की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची चरम सीमा गाठतो तेव्हाच आपण ती गोष्ट मिळवू शकतो. भगवंताची प्राप्ती काय साधी गोष्ट नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याला अशा प्रकारचीच भक्ती करावी लागते. अक्षरशः वेडेच व्हायची पाळी येते, नाही का. जेव्हा आपण असं वेड घेतो, असं म्हणतातच ना की ज्याला ज्याचं एखादं वेड लागतं तेव्हा ती गोष्ट तो मिळवतो. जसे आपले अनेक सायंटिस्ट होऊन गेले, शास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांनी सुद्धा अनेक गोष्टी शोधून काढल्या, पण त्याच्यासाठी दिवस रात्र त्यांनी एकच मनामध्ये ध्यास घ्यायचं की अमक्या एखाद्या गोष्टीचा शोध कसा लावू मी. एक प्रकारची ती साधना म्हणजे तपश्चर्याच आहे, नाही का. ऋषीमुनींनी सुद्धा तपश्चर्या केलीच नाही का. कितीतरी कठीण तपश्चर्या केली आणि तेव्हाच त्यांना परमेश्वर प्राप्ती झाली आहे ना. आणि म्हणून भगवंताची प्राप्ती करण्यासाठी सुद्धा आपण वेडेच झालो पाहिजे हो. जितकं आम्हाला भगवंताशी आम्ही रत होऊ तितकं आम्ही भगवंताच्या जवळ जाऊ. पण त्याच्यासाठी अर्थात आपल्या ह्या सगळ्या गोष्टी त्या आपली देहबुद्धी थोडी कमी झाली पाहिजे. ही स्थिती जेव्हा येते ह्या गोपिकांसारखी की ज्यांना काहीच सुचत नाही आहे. कामधाम संसार विसरले हरिभजनी रंगले, राधिका हरिभजनी रंगली. सगळं आता या ठिकाणी त्याने सगळं सोडूनच दिलं ना. कामधाम संसार तो सोडलाच आहे, कारण पतीने विरोध केला, आई वडिलांनी विरोध केला, बंधूंनी विरोध केला, पुत्रांनी विरोध केला, पण सगळं ते विसरले होतं. कामधाम संसार हा संसार तर आहे, बाकी काय दुसरं. त्या सर्वांना त्यांनी मागे ठेवलं आणि भगवंताच्या नादी लागलं. हरिभजनी रंगले. पूर्ण तुम्ही म्हणाल की हे सगळं आम्ही नाही करू शकत, आमचा संसार आहे. त्या राधिका होत्या, आम्ही राधिका नाही आहोत, आम्ही संसारी आहोत, कलियुग आहे आमचं. तुम्ही असं कसं सांगता की असं वेड्या व्हा. अहो काही काळ तर होऊ शकतो की नाही. जेव्हा आम्ही भगवंताची उपासना करतो, जेव्हा आम्ही भगवंताचं भजन करतो, जेव्हा आम्ही थोडा वेळ मंदिरात येतो, जेव्हा थोडा वेळ आम्ही भागवत ऐकतो, अशा वेळेस तरी आमच्यामध्ये ही अनन्यता यायला हरकत नाही ना. एरवी तुम्ही संसारामध्ये आहात, संसारात करून राहा, पण काही काळ तरी आम्हाला असं वाटलं पाहिजे की मी आणि भगवंत वेगळी नाही, असं भावना आली पाहिजे ना. ही अनन्यता येणंच फार जरुरी आहे. आणि ती अनन्यता आल्यावरती अशी स्थिती होऊ शकते मनुष्याची, यात शंका नाही. गोपिका हे खरंच शिकण्यासारखं उदाहरण आपल्यामध्ये.
की अनेक गोष्टी गोपिकांच्या भक्तीतून शिकायला पाहिजे. खूप काही त्यांनी आपल्याला यातून लेसन दिलेले आहेत. अहो, जिथे भगवंताचा परमभक्त उद्धवाला सुद्धा भगवंतांनी सांगितलं गोपिकांकडे जा, फक्त सांगताना त्याला उलटं सांगितलं की अरे तू तर माझा ज्ञानी भक्त आहेस, तेव्हा माझ्या गोपिका सगळ्या अज्ञानी आहेत, शिक्षण घेतलेलं नाही, तेव्हा तू त्यांना जाऊन उपदेश कर, असं भगवंतांनी सांगितलं. उद्धवाला खरं वाटलं की बरोबर आहे, मी तर भगवंताचा श्रेष्ठ शिष्य आहेच. थोडासा गर्व झालाच होता, कारण भगवंतांनी मलाच शेवटी उद्देश केला आहे ना सगळा, आणि मलाच सांगणार आहेत त्याचं सगळं काय ते, तर मी श्रेष्ठ शिष्य आहेच ना, आणि मग माझ्याकडे ज्ञान आहे, पात्रता आहे, तर थोडीशी भक्ती शिकूया आपण, भगवंतांनीच सांगितलं ना. आणि म्हणून तो त्यांनाच शिकवायला गेला. परंतु नंतर तोच शिकून आला भक्ती काय असते ती. असं भागवतामध्ये आहेच नाही का. आणि आज गोपिकांची स्थितीसुद्धा अशीच झाली होती की गोपिका ज्या आहेत त्या देहभान हरपल्या होत्या त्यांना, आणि अशी स्थिती येणं हे फार महत्त्वाचं. किती वेळ येईल हा भाग वेगळा, पण काही काळ तरी आम्हाला असं वाटलं पाहिजे भजन करताना, काही काळ आम्हाला असं वाटलं पाहिजे जप करताना, जेव्हा आम्ही एकांतात असतो, पास भगवंता तू आणि मी, तुझं नाम मी घेते आणि समोर तू माझ्या आहेसच, ही भावना जेव्हा आपली स्ट्रॉंग होते, किंवा ही भावना जेव्हा आपली खूप प्रभावी रीतीने आपण ठेवतो, तेव्हा भगवंत आहे असं आपल्याला जाणवतं. पण ती भावना जी आहे ती त्याच्यासाठी आपली पूर्णपणे उद्दीपित झाली पाहिजे. हेच त्या भागवतातून खरं शिकायचं आहे. गोपिका तर अशा प्रकारे पूर्णपणे भगवंतामध्ये गुंतून गेल्या होत्या. त्यांना काहीही सुचत नव्हतं. भगवंत नव्हता तरी पण त्यांना काही सुचत नव्हतं. भगवंताची आठवण करत, भगवंताविषयी काय 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 बोलत बोलत सतत त्या फिरता आहेत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर. कुठे माझे भगवंत आहेत, कुठे माझे भगवंत आहेत, हे सगळ्या गोपिका ज्या आहेत त्या एक प्रकारे भगवंताच्या विरहामध्ये शोकच करतायत. फक्त शोक करण्याची पद्धत वेगळी, कारण प्रेरित झाल्या होत्या. नॉर्मल शोक नव्हता, हा वेगळाच शोक होता, त्यांचा स्तरच तसा होता. हे सगळं इथे या गोपिका विरहामध्ये अशा प्रकारे सगळं करतायत. आणि जी गोपिका जिचं वर्णन त्यांनी केलं की आराधिका, एक आराधिका नक्की अशी होती की जिला भगवंतानी अर्थात आपल्याबरोबर नेलं होतं एकांतामध्ये. आणि तिला हे दिसलं की इतक्या गोपिका तिथे होत्या, त्या सगळ्या गोपिकांना सोडून भगवंत आपल्याला घेऊन आलेत एकांतामध्ये. आनंद चरमसीमा झाली तिला. अर्थात भगवंतानी हे विचार केलं की या गोपिकेची ही जी काही गोष्ट आहे ती होणं जरुरी आहे, कारण तिची भक्ती तेवढी आहे. आणि म्हणून तिला अशा प्रकारे एकांतात सहवास द्यायचं भगवंतानी ठरवलं होतं. आणि तो सहवास त्याने दिला, परंतु परत एकदा ती गोष्ट घडली जी घडायला नव्हती पाहिजे. एकांतामध्ये भगवंत तिला घेऊन गेलं, तिला आनंद, भगवंत तिला आनंद देत आहेत, तिच्या भक्तीचं फळ देत आहेत. आणि गोपिकेला क्षणभर परत वाटलं की इतक्या गोपिका असताना मलाच त्यांनी निवडलं, म्हणजे मी श्रेष्ठ आहे की नाही. नक्की मी श्रेष्ठ आहे, म्हणून मला एकटीलाच निवडलं. बस एक क्षण असं वाटलं आणि खलास. त्याचा परिणाम असा घडला की ती भगवंताला म्हणाले की भगवंत आता मला चालवत नाही आहे. लाडात आली, पण गर्वाने लाडात आली. म्हणाली भगवंत आता मला प्रियतमा मला चालवत नाही आहे, आता तुम्हाला जर मी पाहिजे असेल तर मला उचलून घ्यावं लागेल, नाहीतर मी काही चालणार नाही. भगवंत म्हणाले बस ठीक आहे ना, तू माझ्या खांद्यावर बस. हो म्हणे जरूर बसीन. मीठ डोळे. हो मिटते डोळे. तिने डोळे मिटले आणि परत जेव्हा डोळे उघडले भगवंत अंतर्धान पावले, अदृश्य झाले. आणि आता पश्चाताप करण्याची वेळ आली होती या आराधिकेची. या गोपीची आता वेळ आली होती पश्चाताप करण्याची, विलाप करण्याची. तिने बघितलं की डोळे मिटल्यावर, डोळे उघडल्यावर की भगवंत अदृश्य झालेत, अंतर्धान पावलेले आहेत. आणि मग तिने शोक करायला सुरुवात झाली. अरे भगवंता तू कुठे गेलास.
अरे हे रमणा, तू कुठे आहेस? मला आत्ता म्हणालास की डोळे मीट, क्षणभर माझ्या खांद्यावर बस, आणि तू कुठे गेलास? तुला मी कुठे शोधू? अरे मी तुझी दासी आहे, आणि दासी असलेल्या या दासीला सोडून तू मध्येच कुठे गेलायस? मला तू कुठेच दिसत नाही, मी सगळीकडे शोधते. खरंच कुठे आहेस तिकडे मला माहीत नाही. तू ये रे, कुठे असशील तिकडनं ये, मला घेऊन जा. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. अशा प्रकारे ती विलाप करायला लागली त्या ठिकाणी. तिचा विलाप चालू आहे, भगवंत दिसत नाही म्हणून. आणि त्याच वेळेस या इतर गोपिका तिथे पोचल्या. इतर गोपिका तिथे पोचल्या आणि त्या गोपिकांनी बघितलं की ही सखी त्यांची सखीच होती, त्यांची हापूस. तर ही जी आहे ती विलाप करते, दुःख करते. ती म्हणते भगवंत आत्ता होते, कुठे गेले माहीत नाही. मी त्यांच्या खांद्यावर बसणार होते, ते मला म्हणाले पण होते, आणि डोळे मीट म्हणाले, आणि मी डोळे मिटले, आणि आता डोळे उघडले ते कुठे गेले समजत नाही. आणि ती प्रचंड शोक करायला लागली. तिला इतका शोक निर्माण झाला, इतका तिला दुःख झालं की ती बेशुद्ध झाली. अर्थात तिच्या या सख्यांनी तिला शुद्धीवर आणलं, तिच्या तोंडावर पाणी शिंपडलं. शुद्धीवर आल्यावरती परत तिचा विलाप सुरू, आणि तिने सांगितलं की अहो भगवंत आत्ता माझ्याबरोबर होते, पण मला गर्व झाला की इतके वेळ आपल्याजवळ होते आणि आता आपल्याला बाजूला ठेवून ते माझ्याकडे आले, आणि मला वाटलं मी सर्वश्रेष्ठ आहे, मी सर्वश्रेष्ठ आहे म्हणून ते आले, असं मला वाटलं. आणि हा माझा गर्व होता, आणि गर्व झाल्यामुळे ते निघून गेले. हे ऐकल्यावरती त्या गोपिका सुद्धा ऐकत राहिले की खरंच काय घडलं आहे. आपल्यालाही असंच वाटलं होतं की आपण इतर लोकांपेक्षा असामान्य आहोत, आणि वाटल्या क्षणी भगवंत अदृश्य झाले. आणि आपण जे म्हणलं होतं तेही घडलं होतं की ह्या गोपिकेबरोबर ते होते, तिच्या पावलाचे ठसे दिसे होते भगवंताचे बरोबर. हेही बरोबरच होतं, आपला अंदाज बरोबर होता की ते दुसऱ्या स्त्री बरोबर गेलेत, कारण तिचे पावलाचे ठसे दिसत आहेत. पण आता सुद्धा तीच गोष्ट घडली जी आपल्या बाबतीत घडली. ही जरी भगवंताची किती प्रिय आराधिका असली तरी सुद्धा भगवंताने तिचा त्याग केलाय. तिचं कारण एकच म्हणजे अहंकार, आणि तिने कबूल केला. ती म्हणाली भगवंत माझ्याबरोबर होते हो, परंतु मला अहंकार झाला, मी सर्वश्रेष्ठ आहे, आणि ते आता नाहीसे झाले. ती गोपिका आणि या सगळ्या गोपी एकत्र आल्या आणि शोक करतात. सगळ्यांचं दुःख कॉमन आहे, कारण की भगवंत जो आहे तो निघून गेला त्यांच्यापासून. त्यांना सहवासाचं सुख दिलं सुद्धा, आणि मध्येच लुप्त झालेला आहे. त्या सगळ्या परत एकदा शोक करायला लागल्या. पण त्यातून एक गोष्ट लक्षात ही घेण्यासारखी आहे की क्षणभर सुद्धा आम्हाला गर्व होता कामा नये. सेवा जरी आपल्या हातून घडली एखादी भगवंताची, किंवा भगवंताच्या सान्निध्यात जायची संधी मिळाली, ती त्यांची कृपा आहे. मी फार मोठा आहे किंवा फार मोठी आहे म्हणून मी डिझर्व करते म्हणून मला घेतलं, ही सेवा मिळाली असं म्हणणं चुकीचं आहे. त्यांची कृपा आहे, मी काही एवढी डिझर्व करत नाही, माझी इतकी योग्यता नाही, त्यांची कृपा आहे म्हणून मला त्यांनी निवडलं. नाहीतर इतर अनेक लोक असतील की जे माझ्यापेक्षा लायक असतील, किंबहुना आहेत, पण माझ्यावर कृपा केली म्हणून मला निवडले, ही सेवा करण्यासाठी जी कुठली असेल ती. ही भावना आपल्या मनात नेहमी आली पाहिजे. लक्षात ठेवा, उद्या आपल्याला मंदिरामध्ये एखादी सेवा मिळाली, कुठली आरती करायला मिळाली, काय अजून करायला मिळालं, जी कुठली सेवा तुम्हाला मिळेल त्यांची आपल्याला कृपा आहे म्हणून सेवा मिळाली, आपण श्रेष्ठ झालो म्हणून नाही. हा भाग आपण नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. कारण अशी भावना ज्या क्षणी आपल्यामध्ये येईल, भगवंत आपल्यापासून लांब गेला हे लक्षात ठेवा. असंही अजून आपल्याला लांब आहे, परंतु तो जो काय अंतर आहे तो अजून वाढला. आणि म्हणून गर्व अजिबात होता कामा नये. सेवा करायला मिळाली, छान गोष्ट आहे.
सेवा करायची संधी त्यांनी दिली, करवून कशी घ्यायची ते पण तेच करतायत. आपण कोण मोठे करणारे आलो भगवंताची सेवा. त्यांना जेव्हा वाटतं तेव्हाच ही संधी मिळते. आपण प्रयत्न केला पाहिजे. असंही म्हणून चालणार नाही की त्यांची इच्छा होईल तेव्हा मला मिळेल, मी काहीच करणार नाही. काहीच करणार नाही हे चुकीचं आहे. तो भाग भगवंतांनी कधीच म्हणला नाही. भगवंत म्हणाला यत्न करा, प्रयत्न तुम्हालाच करायचा आहे. फळ देण्याचं काम मी करेन, मा फलेषु कदाचन, पण प्रयत्न तुम्हालाच करायचा. कर्मण्येव अधिकार असते, कर्म करण्याचा अधिकार तुमचाच आहे. तुम्हीच कर्म करायचं आहे, मी काय करत नाही आहे. हां, तुम्ही कर्म कशा प्रकारे केलं आहे हे पडताळण्याचं काम माझं आहे. कर्म जर मी अहंकार विरहित केलं, भक्तीने केलं, श्रद्धेने केलं तर ते फळ तशा प्रकारचं फळ मी देईन असं भगवंत म्हणाले. त्यामुळे त्या कर्माचं कसं केलं हे आपल्याला माहीत नाही. आपण फक्त करायचं आणि म्हणायचं भगवंता तुझी कृपा आहे म्हणून मला संधी मिळाली, मी करतोय, बाकी माझं काहीही नाही. ही भावना शेवटपर्यंत राहिली पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. करायचं पण तुम्हालाच पाहिजे आणि केल्यावर पण हे म्हणलं पाहिजे की माझं काही नाही, सगळं तुमचं. हा भाव शेवटपर्यंत राहिला पाहिजे. आणि नाही राहिलं तर गोपिकांसारखी अवस्था होते. खूप सुंदर उदाहरण आहे हे की गर्व खरंच होऊ शकतो. कुठलीही सेवा करताना वा मला किती छान स्तोत्र म्हणता येतं, मी किती छान राम रक्षा म्हणते, की मला राम हृदय किती शुद्ध म्हणता येतं. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण ही सेवा करताना त्यांची कृपा आहे म्हणून ही चांगली होते. हा भाग महत्त्वाचा. ऑलवेज असंच वाटलं पाहिजे. आणि हाच त्यातून घेण्याचा भाग आहे. आणि अशा प्रकारे ह्या गोपिका ज्या आहेत त्या विरहामध्ये डुंबून गेलेल्या आहेत. सतत त्या विरह करतायत. इतक्या दिवस या होत्या त्याच्या जोडीला ही एक गोपिका वाढली आणि सर्व मिळून जे त्या भगवंताचा आठवण करतायत, त्यांचा विलाप करतायत, त्या आता प्रार्थना मिळून करतायत. ही एक गोपी वाढली त्याच्यामध्ये. त्या सगळ्या मिळून भगवंताची प्रार्थना करतात. भगवंता तुला कुठे शोधू, तुला शोधून शोधून आम्ही थकलो, कुठे शोधू तुला. अरे आम्ही तुझ्या दासी आहोत रे, थोडीशी ते दया कर ना. अरे आमच्यावर दया कर, आम्ही जाऊ कुठे आता, आम्ही तुझ्याशिवाय राहू शकत नाही रे. अरे तुझ्यामुळेच आम्ही इतकं जगू शकलो, इतकं करू शकलो. अरे आमचा मृत्यू तर सर्व ब्रजवासियांचा कधीच झाला असता. कितीतरी संकट आली होती. अरे यमुनेच्या पाण्यानेच आम्ही मृत्यू झाला असता आमचा. पण तू आम्हाला प्रत्येक वेळेस मदत केलीस. कित्येक संकटं वृंदावनामध्ये आली, गोकुळामध्ये आली, पण तू सगळ्या ठिकाणी आमचं रक्षण केलंस. अरे म्हणून तर आम्ही इथे आज उभे आहोत. परंतु देवा तूच आमच्यावर नाराज झाल्यास आम्ही काय करू जगून रे. तू जर नशील तर आम्ही काय करू. तुझ्याशिवाय आम्ही राहू शकत नाही. तुझे चरण कमल जर आम्हाला नाही मिळाले तर आम्ही राहू शकत नाही. आमच्यावर कृपा कर, आम्हाला दर्शन दे रे. आम्ही तुझा विरह सहन करू शकत नाही. सगळं करू शकतो पण विरह नाही सहन करू शकत. अरे तुझं सगळं जे काय आहे ते किती पवित्र आहे याचं काय वर्णन आम्ही करू. तुझ्या कथा किती सुंदर आहेत, तुझ्या लीला किती सुंदर आहेत. आणि कृष्णा तुला हे सांगू आम्ही की सर्वात मोठा दानशूर कोणाला मानतो आम्ही माहिती तुला. अरे तुझ्या या सुंदर कथा ज्या आहेत, या श्रवण केल्याने मनुष्याचं पाप नष्ट होतं, त्याचं चित्त शुद्ध होतं असं म्हणतात. तर या कथांचं दान करणारे किंवा या सुंदर कथा विस्ताराने सांगणारे हे मोठे दानशूर आहेत असं आम्ही मानतो. आणि आज आम्हाला ही संधी दिली आहे तुझ्या कथांचं आम्हाला परत सांगायची. आणि ह्याच्याशिवाय दुसरी आमच्याकडे गोष्ट आहे काय. आम्ही तुला काय देऊ शकतो. आमच्याकडे काहीच नाही देण्यासारखं, सगळं तुझंच आहे. आमच्याकडे फक्त भक्ती आहे आणि प्रेम आहे जे आम्ही तुला देऊ शकतो. बाकी काहीही देऊ शकत नाही. आम्ही तुला काही देऊ शकत नाही. आमच्याकडे काही नाहीच आहे. तर आमच्यावर कृपा कर.
अशा प्रकारे त्या खूप आर्तपणे प्रार्थना करतायत. मध्येच एक जी गोपिका आहे तिने थोडं वेगळ्या प्रकारेच म्हणायला सुरुवात केली. ती म्हणाले, अरे आम्ही तुझ्या चरणी शरण आलो आहोत. दुसरी म्हणाली, अरे कपटी नाटक सूत्रधारा, आमची तुला दया कशी येत नाही बघा. स्वर गेला कपटी म्हणाली त्याला, नाटकी म्हणाली, सूत्रधार म्हणाली नाटकीपणाचा. थोडासा व्यंगोक्ती केली तिने, भगवंतावर टीका केली तिने. पण हा अधिकार तिला होता प्रेमाचा. आपण भगवंताविषयी काही म्हणू शकत नाही कारण आपला तो अधिकार नाही आहे. पण यांची भक्ती इतकी होती की हा अधिकार त्यांच्याकडे आला होता. आपोआप चालून आला होता. जसा एखाद्या आईला आपल्या मुलाचा किंवा मुलीविषयी अधिकार असतो. वेळ पडली तरी त्याला वाटेल तसं बोलते तोंडाले. हा विचार करत नाही की त्याला काय वाटेल, कारण तिचं खरं प्रेम असतं आईचं. वेळ प्रसंगी हात पण चालवते आई, का तर आपला मुलगा किंवा आपली मुलगी जी आहे ती योग्य मार्गावर जावी. ही तिची प्रेम, तिचं जे आहे ते खरं प्रेम आहे. आणि या सर्व गोपिकांचं पण असंच प्रेम होतं. म्हणून तर त्यातल्या काही गोपिका असंही त्याला म्हणाल्या की तू कपट नाटक सूत्रधार आहेस. पण प्रेम त्याच्या मागे होतंच. आणि अशा प्रकारे सर्व गोपिका वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत होत्या आणि धावा करत होत्या की बाबा तू कुठे आहेस. अरे तुझ्या चरणी जे जे लोक शरण येतात त्यांना तू आश्रय आजपर्यंत दिलायस आणि आज का काळीमा फासतो तुझ्या या गोष्टीला. अरे आम्ही जाऊ कुठे, आम्ही कुठेही जाणार नाही, आम्ही इथेच बसणार. जोपर्यंत तुझं दर्शन आम्हाला परत होत नाही तोपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही. ही जागा आम्ही सोडणार नाही. आता तारणं आणि मारणं हे पूर्णपणे तुझ्या हातामध्ये आहे. आम्ही आता काहीही करणार नाही. या ठिकाणी आम्ही बसून राहणार आणि केवळ तुझ्या आठवणी करत राहणार, कारण आम्हाला खात्री आहे की तू इथेच आहेस. आणि म्हणून आम्ही ही जागा सोडणार नाही. जे काय व्हायचं ते होऊ दे, रात्र होऊ दे नाही तर मध्यरात्र होऊ दे, जे काय व्हायचं ते होऊ दे. आम्ही तुझ्या दासी आहोत आणि तुझ्या चरणी अनन्य भावाने शरण आलो आहोत. आमचं जीवनच तू आहेस. तू नसशील तर आमचं जीवन संपलं. अरे तू आमचा प्राण आहेस आणि प्राण नसेल तर आम्ही कुठे जाऊ शकतो का? नाही ना. तसं तुला सोडून आम्ही जाऊ शकत नाही. तू इथे आहेस आणि आम्ही आज इथेच बसलो आहोत आणि इथेच बसून राहणार. तू आम्हाला दर्शन दे. अशा प्रकारे हा भक्तिरूप विलास त्यांचा चालू आहे. मोठमोठ्याने त्या विलाप करतायत. आणि अर्थात हे सगळं होत असताना बराच वेळ असा विलाप चालू झाला. बराच वेळ विलाप चालला आणि मग नंतर अचानकपणे भगवंताला त्याची दया आली आणि भगवंतानी त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिलं. भगवंत तिथे प्रत्यक्ष प्रगट झाले आणि प्रगट झाल्यावर गोपिकांनी काय रिॲक्शन दिली, प्रगट झालेल्या गोपिकांना काय वाटलं, तो भाग आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी स्वल्पविराम घेऊया. श्रीराम समर्थ. श्री